गाइस, वेलकम टू माय चॅनल। आता बघूया मम्मी काय करत आहे। मम्मी तू काय करत आहे? तू नाही, तुला येतच नाही, जाऊ दे। अरे हाय गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग। आणि आता बघू शकता मम्मी काहीतरी पेपर कटिंग करत आहे। नवऱ्या घराचा ब्लाउजचा। मला नाही येत मम्मी घालता। कोणत्या कलरचा आहे असा ब्लाउज? अगं हे बघ, हा नवर म्हणजे नवरदेव आहे ना, त्याच्या मम्मीचा ब्लाउज आहे। त्यांनी ना मला 5-7 दिवस झाले ब्लाउज टाकले होते बरं का शिवायला, पण मला म्हणजे माझ्या लक्षातच नाही राहिलं की त्यांचा उद्या काय लग्न आहे। उद्या नाही लग्न परवा आहे, पण उद्या ना त्यांना हळदीसाठी त्याच्यासाठी ब्लाउज पाहिजेत। आणि मग मी ब्लाउज रेडी करायचेत मला। तर मी आता पेपर कटिंग केलेली आहे। तुम्हाला मी अगोदर काय करते, आता ही जी पेपर कटिंग आहे त्याच्या अगोदर हा ब्लाउज आहे, त्याचा आपल्याला डिझाईनचा ब्लाउज बनवायचा आहे। त्यानंतर हा ब्लाउज आहे, हा सिंपल ब्लाउज आहे आणि हे अस्तर आहे। हे ब्लाउज साडी आहे। हे जे लाल ब्लाउज आहे त्याच्यामध्ये मी हा कपडा बाजूला काढून घेतलेला आहे, कारण की त्याच्या आपल्याला डिझाईन बनवायची। तर मैत्रिणींनो, तर अशा म्हणजे हा ब्लाउज आहे। हे 2 ब्लाउज मला आता पेपर कटिंग करायचे। तर मैत्रिणी तुम्हाला दाखवते मी आज ही किती मापाचं आपण कटिंग करायचं आहे। ब्लाउजचं माप कसं आहे, हे मेजर कसं आहे ते तुम्हाला सांगते मैत्रिणींनो। तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 9:30 आणि मला सकाळी हे 2 ब्लाउज द्यायचे। मग मी आताच कम्प्लीट करणार आहे, कारण की उद्यापासून मुलांची शाळा चालू होणार आहे आणि आमची शाळा चालू झाली की मग लई ताण शाळा चालू झाली का मग लोड राहतो तसं म्हणा। पण मग आता हे ब्लाउज मी पेपर कटिंग करतेय। पेपर कटिंग केल्यानंतर तेच पेपर कटिंग ठेवून हे पण ब्लाउज रेडी करणार आहे। आणि ब्लाउज रेडी झाले का मग मी तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने हे ब्लाउज मी रेडी केलेले आहेत। आणि चला आता आपण काय करूया, हे पेपर कटिंग पाहूया कशा पद्धतीने मी आखून घेतलेलं आहे ते सांगते अगोदर। ब्लाउजची पूर्ण उंची आहे 13 इंच तयार आहे। मी 14 इंच घेतली। छाती घडी आहे 9 इंचाची, त्याच्यामध्ये 1.5 इंच जास्तीचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। त्यानंतर जी कटोरीचा आकार आहे तो मी 5.5-6 इंचाच्या कटोरीचा घेरा घेतलेला आहे। 1 इंच गळ्यामध्ये ह्या पद्धतीने आकार दिलेला आहे। आणि जे शोल्डर आहे ते मी 5.5चं घेतलेलं आहे। मोंढा पण 5.5चा घेतलेला आहे। मोंढ्याचा आकार हा मी 1 इंचावरून घेतलाय आणि जो कटोरीला आकार देतो तो 2.5 इंचावरून घेतलेला आहे। आणि अशा पद्धतीने हा पेपर कटिंग मी तयार करतेय। ही पेपर कटिंग आता ही काय करते, मी हीच पेपर कटिंग ठेवून मी ब्लाउज पण कटिंग करून घेणार आहे। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपला हा ब्लाउज आहे। आता काय करते, मी हे जे माप आखलेलं आहे ते कटिंग करून घेते आणि तुम्हाला मी दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने। आता ही जी कटिंग आहे ती पेपरवर कशी वाढवायची दुसऱ्या। मग तो अस्तर पण आपल्याकडून असणार? हा। मग डिझाईन वाले ब्लाउजचे तू किती घेणार? 250 रुपये शिलाई म्हणजे मीन्स घेतली ऑलरेडी त्यांनी। मगाशी आल्या होत्या ब्लाउज न्यायला आणि त्यांनी पैसे देऊन गेलेले आहेत आणि एक नाडीचा बंडल घेऊन गेले। हा, मग आता त्यांना हे ब्लाउजचे पैसे वगैरे दिलेले आहेत त्यांनी। आता काय करायचं, फक्त आपल्याला ब्लाउज शिवून द्यायचा आहे सकाळपर्यंत। हे दोन्ही ब्लाउज मला आणि एक डिझाईनचा आणि एक साधा असे हे 2 ब्लाउज आपल्याला रेडी करायचे। आता हा साईडचा पॅटर्न झालेला आहे, साईड पॅटर्न। आता आपण काय करू, कटोरी कशी वाढवायची ते सांगते। 36 छातीच्या मापाची पेन कुठे ठेवला ग तिथे काय नाही माहित। तर आता ही कटोरी आता आपण काढलेली ना, ती काय करूया, जशी आहे तशी दोन्ही बाजूनी म्हणजे जशी आहे तशी अगोदर आखून घेऊया बरं का। कट पण करायची ना त्याला? काय आखून हा करायची ना। मला वाटलं कट करायची। आता ही जशी आहे तशी काय करायची, आधी तिला आखून घ्यायची। आपण आता कटिंग केली का नाही त्या पेपर मध्ये, तशी आपली इकडं पण आखून घ्यायची। अशी आखून घेतली बघ, ही सगळी आपली कटोरी जी आपण पेपर कटिंग मध्ये निघाली होती ती आखून घेतली। खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान कटोरी बसते। तर ह्या बाजूने आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं कटोरीच्या ह्या बाजूने, आणि ह्या बाजूने
1.5 इंच वाढून घ्यायचं. अशा पद्धतीने वरती अर्धा इंच, या बाजूने अर्धा थोडस कमी, 1 रेष कमी घ्यायचं. आता आपण काय करूया, अगोदर याचे आपण आपला हा 1.5 इंचाचा आकार आहे ना, तिथपर्यंत आपल्याला तो आकार घेऊन जायचंय. मग तो कशा पद्धतीने न्यायचा आहे ते पाहूया आपण. हे पाहूया, अशा पद्धतीने व्यवस्थित गोलाकार आकार द्यायचा आहे ह्या 1.5 इंचापर्यंत. आता ह्या 1.5 इंचाची काय करायची आपल्याला, रेष मारून घ्यायची आहे. ह्या 1.5 इंचावर अशी रेष मारून घ्यायची आहे. आणि आता ह्या 2 इंच आपल्याला करायचं आहे मध्य. ह्या 2 इंच मध्य आपला इथं आलेला आहे. इथं हा मध्य आला. मध्याच्या खाली आपण अर्धा पाऊण इंच खाली जाणार आहे. आणि आता ह्या कटोरीला पहा मी कशी शेप देते कटोरीला. हा, आणि तुम्हाला दाखवणार पण आहे हा कटोरीचा टक्स कशा पद्धतीने दिलेला आहे आपण. खूप छान कटोरी बसते मैत्रिणी. तुम्हाला वाटत असं, म्हणजे खूप जणी मैत्रिणी काय करतात, याचा आकार ना 1.5 इंचावर खाली घेतात. तर तसं न घेता अशाच पद्धतीने तुम्ही कटोरीचा आकार काढून पहा. खूप छान बसतो आणि खूप सिंपल पण आहे. आणि दाखवते मी आता कटोरीचा आकार कशा पद्धतीने आपल्याला आकार येणार आहे आपला तो. मम्मी थोडं डबल का घेतलं ते लाईन? हिद कटोरी पुढं कटोरी इथं हो. हे अगं हे टक साठी राहतं पॉइंट. आपली कटोरी वाढली आता. यांची वाढलेली कटोरी असणार. हा, ही वाढली कटोरी आता. अगोदर आपण ही कटिंग केली की नाही, आता ही बाजूला ठेवून ही कटिंग केली, त्याची तळ वाढून घेतली. आणि हा आपला साइड पॅटर्न. आता हे पा, आता हे किती एवढं आपलं जास्त झालंय की नाही. आता मी याचा टक्स मारून दाखवते, किती इंचाने टक्स मारायचा, किती इंचानी उंची टाकायची. आता हेच पेपर पॅटर्न ठेवून आपल्याला ब्लाऊज पण कटिंग करायचे ना. हे पा, 1.5 इंच ब्लाऊजचा रुंदी घ्यायची टक्सची, आणि 2.5 इंच ब्लाऊजची टक्सची उंची घ्यायची. आता पाय, हा ब्लाऊज म्हणजे हा जो टक्स आहे तो किती छान पण येणार आहे. पप्पन होणार आहे पुन्हा फुगल्या. थांब, असं उलट करते मी. खूप सुंदर बसणार ही कटोरी घातल्यावरती, हो, स्टिचिंग केल्यावरती. ही कटोरी इतकी छान बसते. ब्लाऊज लय भारी बसणार आहे. आणि इतकी जसं बसतं ब्लाऊज. मम्मी जसा काय कप बसला ना, बसतो जसं काय कप असतो ना, हा, इतकं छान ब्लाऊज बसतो. मैत्रिणीनं पहा, ह्या पद्धतीने मी जशी कटोरी वाढवली तशी तुम्ही कटोरी वाढवा. खूप छान बसते. आणि पहा, आता मैत्रिणी हीच कटोरी ठेवून मी ब्लाऊज कटिंग पण करणार आहे. अगोदर आपल्याला ते घ्यायचंय. अगोदर बाकीचे पार्ट आपण आखून घेणार आहे मी. ते नवरीच आहे ना? नवरीचं नाहीये, नवरदेवाच्या आईचा ब्लाऊज आहे. हो. कर बंद, आता आपण नंतर करूया व्हिडिओ.